राज्यात 89,000 कोटींची विकास कामं झाली आहेत, पण ठेकेदारांची बिलाची रक्कम देण्याकरिता राज्य शासनाने केवळ 4,000 कोटींचा निधी दिला आहे. यातून ठेकेदारांना कामाच्या केवळ 5% रक्कमच मिळणार आहे. परिणामी ठेकेदारांनी जगायचे कसे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याचा परिणाम राज्यातील विकास कामं थांबतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यभरातील महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे अधिवेशन ठाण्यात पार पडले. यावेळी मिलिंद भोसले, संजय मैड, राजेश देशमुख, अनिल पाटील, सुबोध सरोदे यांसारखे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई, ठाणे, पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्यासह 29 जिल्ह्यातील संघटनेचे प्रतिनिधी या अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते. मागील वर्षी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 5 वर्षातील विकास कामांच्या निविदा राज्य सरकारने एकाच वर्षात काढल्या असा आरोप मिलिंद भोसले यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला. राज्य शासन स्वतःच्या फायद्यासाठी विविध योजना राबवत आहे. त्यात लाडकी बहीणसारख्या योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून करोडो रुपये हे खर्च होत आहेत. परिणामी ठेकेदारांच्या बिलाची रक्कम अदा करण्याकरिता राज्य सरकारकडे पैसेच नसल्याचे भोसले यांनी सांगितले. विशेष म्हणजे घरात बसून योजनेच्या माध्यमातून पैसे मिळत असल्याने कामासाठी मजूरही मिळत नाहीत असा आरोपही भोसले यांनी यावेळी बोलताना केला. त्यातही काही ठिकाणी जाणीवपूर्वक निविदांमध्ये जाचकटी टाकू ठराविक मोठ्या ठेकेदारांनाच कामं मिळण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भोसले यांनी लगावलाय. नमस्कार, मी मिलिंद भोसले, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्याध्यक्ष व राज्य अभियंता संघटना या दोन्ही संघटनेच्या संयुक्त बैठक ठाणे येथे आयोजित आहे. जवळपास 30 जिल्ह्याच्या आसपास या बैठकीला उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्यातील 35 जिल्ह्यापैकी राज्य शासनाकडून आमची प्रचंड मोठी आर्थिक कुचंबना केली जात आहे. गेल्या 4 महिन्यापासून आमचं आंदोलन आहे, राज्यभरात सुरू आहे काम बंद आंदोलन, आणि शासनाकडे आम्ही पैसे मागतोय. त्यानंतर क्लबिंग सारखे विषय, छोटे छोटे कामं एकत्र करून मोठे निविदा काढणे आणि मोठ्या निविदा ठराविक ठेकेदाराला मोठ्या निविदा बहाल करणे, आणि जेणेकरून ह्या राज्य शासनाचे जे विकासाची कामं आहेत ही विकासाची कामं ठराविक लोकांना देऊन ठराविक फायदा उचलण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. पण ह्या कंत्राटदाराने गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जी कामं केली आहेत, जवळपास 89,000 कोटी रुपयाची देयक प्रलंबित आहेत. याबाबत मात्र शासन काहीही बोलण्यास तयार नाही. आजच्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्रलंबित देयक सुद्धा आहे. त्यानंतर छोट्या कामाचं जे एकत्रीकरण करून क्लबिंग करून मोठ्या निविदा काढतात त्या बाबतीतला आहे. आणि तिसरा महत्त्वाचा जो निर्णय आहे, जरी राज्य शासन थोडे बहुत पैसे देत असेल, ते पैसे संबंधित अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर त्याचं वितरण व्यवस्थित होत नाही असं महाराष्ट्रातून आम्हाला जवळपास सगळ्याच जिल्ह्यामधून तक्रार आहेत. म्हणजे शासन पैसे काय ठराविक दिले तर अधिकारी हे स्वतः ह्या जिल्ह्याचा मालक आहे अशा पद्धतीचं वाटप करत आहेत. या 3-4 विषयासंदर्भात आम्ही निर्णय घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे याबाबत कोर्टाचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंबन करायचा आमचा विचार आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना आमच्यासोबत ह्या आता विचारपीठावरती सध्या ठाणे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून इथे उपस्थित आहेत. हा मुद्दा खूप ज्वलंत आहे. सरकारने जे काय हे लाभार्थी निर्माण केलेले आहेत, आमचं सरकारला सांगणं आहे की तुम्ही स्वयंस्फूर्तीने, आपलं धोरण होतं, अटल बिहारी वाजपेयी यांचं एक खूप चांगलं वाक्य होतं. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ह्या भारताला कधीही काही मोफत देणार नाही, तर आम्ही अशी जमात निर्माण करून जी स्वतः टॅक्स भरू शकेल. तर आम्हाला एक समजत नाही, आम्ही टॅक्स भरणारी जमात आहोत, आम्ही ती पिढी निर्माण करणारी जमात आहोत. तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तुम्ही उपेक्षित का ठेवताय? आमचा रोजगार वाढवण्यासाठी आम्हाला काम न देता आज वेगळ्या पद्धतीने तुम्ही हे जे काय अवलंबलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला मजूर उपलब्ध होत नाही आहेत, मजुरांची हेळसांड होत आहे. वरतून शासन आम्हाला सांगतं तुम्ही एवढ्या वेळेमध्ये काम पूर्ण करून द्या. ते नाही काम पूर्ण करून दिलं तर आमच्यावरती परत पेनल्टी लावण्यात येते. म्हणजे आई बोलते की तू पोट भरू नको, बाप बोलतो भीक मागू नको. अशा दुहेरी परिस्थितीमध्ये ह्या शासनाने कंत्राटदारांना आणून ठेवलेलं आहे.